ವೆಲ್ಕಮ್ ಬ್ಯಾಕ್ ಟು ಜಕೆರ್ ಅಕಾಡೆಮಿ. ಸೊ ಇವತ್ತಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾವು LB ಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತ ಪ್ರಥಮ ಘಟಕ ಪರೀಕ್ಷೆನ ನೋಡೋರಿದ್ವಿ, ತೃತೀಯ ಭಾಷೆ ಹಿಂದಿ ವಿಷಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ. ಸೊ ಹಮ್ ಸಭಿ ಕೋ ಪತಾ ಹೈ, ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿರುವಂತೆ ಭಾಷೆಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಪದ್ಯ ಹಾಗೂ ಒಂದು ಗದ್ಯವನ್ನ ಸೇರಿಸಿ 20 ಅಂಕಗಳ ಒಂದು घटक परीक्षेಗಳನ್ನು LB ನಾವು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು. सो आज के इस वीडियो के अंदर हम चर्चा करेंगे 9वीं कक्षा से संबंधित जय जय भारत माता और गुलाब सिंह नामक एक पद्य है और एक गद्य है. तो यहाँ से आने वाले 20 अंकों का प्रश्न पत्र हम देखते जाएंगे. कुल अंक हैं 20 और यह जो है ಬ್ಲೂಪ್ರಿಂಟ್ ಇದೆ ಇದು. ಸೊ ಟೀಚರ್ಸ್ ಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಆಗಲಿದೆ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ನೀವು ಕೂಡ ಒಂದ್ಸಲ ನೋಡ್ಕೊಳ್ಬಹುದು. सरल, सामान्य और कठिनता का जो रेशियो है वो दिया गया है. सभी को आप यहाँ पर एक बार देख सकते हैं. ठीक है, अब हम आगे बढ़ेंगे प्रश्न पत्रिका की ओर. आधारित आकलन जय जय भारत माता और गुलाब सिंह ಎನ್ನುವಂತ ಎರಡು ಪಾಠದ ಮೇಲೆ ನಾವು ಪರೀಕ್ಷೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು. कक्षा है 9वीं कक्षा से संबंधित, विषय है तृतीय भाषा हिंदी, समय है 45 मिनट का और अंक है 20 और 20 अंकಗಳಿರಲಿವೆ. पहला हमारा प्रश्न है, ಸಹಿ ವಿಕಲ್ಪ ಚುನ್ಕರ್ ಲಿಖೆ, ಸರಿಯಾಗಿರುವಂತ ಆಯ್ಕೆಯನ್ನ ಮಾಡಿ ಬರೀಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು. ಇದು MCQ ಪ್ರಶ್ನೆಗಳು, ಅಂದ್ರೆ ಮಲ್ಟಿಪಲ್ ಚಾಯ್ಸ್ ಪ್ರಶ್ನೆಗಳು. 2 ಅಂಕಗಳು ಇಲ್ಲಿಂದ ನಿಮಗೆ ಲಭಿಸ್ತವೆ. ಪ್ರತಿಯೊಂದಕ್ಕೆ 1 ಅಂಕ ಇದೆ. 2 ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ಕೇಳಲಾಗಿದೆ. पहला प्रश्न है, ಸುಗಂಧ का ವಿಲೋಮ ರೂಪ है. ಸುಗಂಧ ಶಬ್ದದ ವಿಲೋಮ ಅಂದ್ರೆ ವಿರುದ್ಧ ಪದವನ್ನ ಬರೀಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು. ಎಸ್, ವಿರುದ್ಧ ಪದವನ್ನ ಬರೀಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು. और आपके ऑप्शंस हैं खुशबू, सौगंध, गंध, दुर्गंध. सो ಇದರ ವಿಲೋಮ ಶಬ್ದ ಯಾವುದು ಎನ್ನುವಂತ ತಗೊಳ್ಳೋ ಬರೀಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು. ಪ್ರಶ್ನೆ 2 देखेंगे, बादशाह का अन्य लिंग रूप है. बादशाह ಶಬ್ದದ अन्य लिंग ಶಬ್ದವನ್ನ ಬರೀಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು. और आपके ऑप्शंस हैं अ बेगम, आ रानी, ई चक्रवर्ती और ई राजा. आगे हम बढ़ेंगे. आगे हम देखेंगे मुख्य प्रश्न 2, अनुरूपता वाले प्रश्न है. यहाँ पर भी आपको 2 अंक प्राप्त होंगे. प्रश्न 3 है, आम धरती. तो आम कहाँ उगते हैं? धरती पर उगते हैं. इसी प्रकार से कमल, कमल कहाँ खिलते हैं वे आपको लिखना है. प्रश्न 4 है, गुड़िया जैसी बहन. तो गुड़िया जैसी कौन थी? बहन थी. और इसी प्रकार से आपको लिखना है घर का दुलारा. घर का दुलारा कौन था? आपको लिखना है. तो 3 देखेंगे, एक वाक्य में उत्तर लिखिए. एक वाक्य में उत्तर लिखಿ. ಒಂದು ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರಿಸಿರಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು 2 ಪ್ರಶ್ನೆಗಳಿದ್ದಾವೆ. 2 ಅಂಕಗಳು ನಿಮಗೆ ಇಲ್ಲಿಂದ ಲಭಿಸ್ತವೆ. प्रश्न 5 है, कवि किस देवी की वंदना कर रहे हैं ಎನ್ನುವಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ. प्रश्न 6 है, किस कारण से बालक का खाना बंद कर दिया गया. किस कारण से, ಯಾವ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಆ ಬಾಲಕನ ಊಟವನ್ನ ನಿಲ್ಲಿಸಲಾಯಿತು ಎನ್ನುವಂತದರ ಬಗ್ಗೆ. प्रश्न 4 देखेंगे, 2-3 ವಾಕ್ಯೋं में उत्तर लिखिए. 2-3 ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರಿಸಿ. 2 ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೇಳಿದಿವಿ, ಪ್ರತಿಯೊಂದಕ್ಕೆ 2 अंक ಒಟ್ಟಿಗಾಗಿ. यस, कितने अंक आते हैं? 4 अंक आपको यहाँ से आते हैं. प्रश्न 7 है, हमें मिलजुल कर कौन सा गीत गाना चाहिए. प्रश्न 8 है, झंडा कैसे बना ಎನ್ನುವಂತದ್ದು. 2 अंक ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ಇಲ್ಲಿ ಕೇಳಿದಿವಿ. आगे बढ़ते हैं. मुख्य प्रश्न 5, 3-4 वाक्यों में उत्तर लिखिए. यहाँ पर 2 प्रश्न पूछेंगे, प्रत्येक के लिए 3 अंक, कुल मिलाकर आपको आएंगे 6 अंक. 6 अंकಗಳು ಬರ್ತವೆ, ಪ್ರತಿಯೊಂದಕ್ಕೆ 3 अंक. प्रश्न 9 देखेंगे, हिमालय के बारे में कवि की क्या भावना है ಎನ್ನುವಂತ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರವನ್ನು ಬರಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು. प्रश्न 10 है, बहन ने भाई को गिरते देख क्या किया ಎನ್ನುವಂತ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರವನ್ನ ತಗೊಳ್ಳು ಬರಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು. अब हम देखेंगे मुख्य प्रश्न 6 है, 4-5 वाक्यों में उत्तर लिखिए. ಒಂದೇ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದೀವಿ, ಎಷ್ಟು ಅಂಕಕ್ಕೆ? 4 अंक. सही ना. प्रश्न है, बहन भाई को कैसे विदा करती है. इसको आपको 4 या 5 वाक्यों में लिखना है. अगर आप लिखते हैं तो 4 अंक यहाँ से आपको मिलते हैं. अगर आप इन सभी प्रश्नों का उत्तर लिखते हैं तो आपको यहाँ से मिलेंगे 20 अंक. ಎಲ್ಲವನ್ನ ಬರೆದ್ರೆ ಅಂದ್ರೆ 20 ಅಂಕಗಳು ಲಭಿಸ್ತವೆ. ಎಲ್ಲ ಅಂಕಗಳು ನಿಮ್ಮ LB ಯಲ್ಲಿ ಎಸ್ ನಾವು ಆಡ್ ಮಾಡಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು. ಒಂದು ವಿಡಿಯೋ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟವಾಗಿದ್ರೆ ತಪ್ಪದೇ ಜಕೆರ್ ಅಕಾಡೆಮಿಯನ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಹಾಗೂ ಇಂಥ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನ ಪಡಿತಾ ಇರಿ.